नमस्कार मंडळी. आज आपण एक 1.5 ते 2 वर्षाच्या लहान बाळाचं टोपलं बनवणार आहे. आपण हा एक छोटासा चौकोन तुकडा घेतला आहे. याची रुंदी 15 इंच आहे आणि लांबी 14.5 आहे. पण आपल्याला तसं 14 बाय 14च पाहिजे आहे. तर आपण हे दोन्ही तुकडे असे एकत्र करायचे चौकोन असे. हे बघा, नीट बघा. हे दोन्ही मिळून असं खाली अस्तर ठेवलं आहे आणि वरती मेन फॅब्रिक ठेवलं आहे आणि दोन्ही असं छान चौकोन करून घ्यायचं. चौकोन करून पाहिजे आहे. मग आपण इथून हे 7 मोजून घ्यायचं. हे बघा, जिथे 7 असेल तिथे खडूने एक निशाण करून घ्यायचं, खूण करून घ्यायची. हे बघा, आता इथून पण 7, सगळीकडून असं 7-7 मोजून घ्यायचं नीट. हे बघा, आणि इथून पण 7 आणि हे 7-7 सगळीकडून 7-7 घेतल्यावर हे आपण असं गोल कट करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला 14 बाय 14चा तुकडा मिळेल. वेगवेगळं कापल्यापेक्षा असं एकत्र करून कापलं ना की लवकर कटिंग होते. हे बघा, झाली आपली कटिंग. 5 मिनिटं लागले, फक्त 5 मिनिटात कटिंग झाली. आता हे जे आहे हे आपण एकावर एक ठेवलेलंच आहे. याला प्रेस करून घ्यायची. आता हे बघून घ्यायचं सरळ उलटं. तर हे असं मेन फॅब्रिक उलटं ठेवायचं किंवा सरळ ठेवलं तरीही चालते, पण उलटं ठेवायचं. आणि हे फॅब्रिक उलटी बाजू आपल्याकडे आणि हा अस्तर. आता इथे आपण एक घडी करून घ्यायची अशी. बरोबर मधातनं घडी करून घ्यायची. वरतून आपण 3.5 ते 4 इंच घेऊ शकतो. 4 इंच घेतलं तरीही चालते. हे बघा, 4 इंच. आणि इकडनं आपण 3.5 इंच मोजून घ्यायचं. व्यवस्थित दिसते आहे ना? प्रयत्न करते नीट सांगायचा. हे बघा, आणि हे असं तिरकस कट करून घ्यायचं. आधीच कट करून घ्यायचं. हे बघा, कट करून झालं. आता आपण हे सगळीकडून थोडंसं अशी असं सगळीकडून शिलाई मारून घ्यायची. लवकर होते, काही वेळ नाही लागत. बघा, इकडनं एक असं अर्धा फूट एक पायाचं अंतर ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची. ही शिलाई मारून झाली की ही पण शिलाई मारून घ्यायची. अशी मारली तरीही चालेल. आणि थोडंसं असं अंदाजे 2 बोट 3 बोटाचं अंतर सोडून द्यायचं पलटवण्यासाठी. हा जास्तीचं कापड आहे ते आपण कट करून टाकायचं. आता हे पलटून घ्यायचं. हे बघा, ही जागा सोडली आपण. इथून हे पूर्ण असं पलटून घ्यायचं नीट. याला छान अशी इस्त्री केली ना तर खूप छान होते. आता पलटवणं झाल्यानंतर याला अशी टोकं निघतात. हे टोकं नाही दिसायला द्यायचे. पलटवताना नीट पलटून घ्यायचं. आतून बोट फिरवलं ना की छान होतं. हे बघा, असं एक बोट घ्यायचं आणि आतून असं फिरवायचं. हे बघा, कुठेच काहीच होत नाही. आणि ही जी शिलाई सोडली होती ना ती कंप्लीट करून घ्यायची. इथून शिलाई मारायला सुरुवात करायची आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची.
घेतली की छान होतं. हे बघा असं छान दिसतं. शिलाई मारणं झालं की आपण इथून आहे की नाही याला चुण्या घ्यायला सुरुवात करायची. इथून चुण्या जवळ एक 1 इंच बाहेर सोडून द्यायचं. हे बघा असं 1-1 इंचाची तुम्ही सगळीकडनं मार्किंग केली तरी छान होईल. हे बघा मार्किंग करताना माझा हात मध्ये येते, दिसत नाही बहुतेक. आणि इथून अशा चुन्या मारून घ्यायच्या. तुम्हाला दाखवायचं म्हणून मी हळूहळू करते, नाही तर पटकन अशा 5-6 एकदम मारल्या की होतं. आजकाल हे सगळीकडे आणि खूप जण शिकवतात आहे, सगळे खूप छानच दाखवतात आहे, पण आपण एक प्रयत्न केला आहे. हे बघा बाळाचं डोकं छान व्यवस्थित येईल आणि 2-2.5 वर्षापर्यंत बाळ घालू शकते. आता याला आपण एक अशी 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे. दीड इंचाची पट्टी घेतली आहे. ही पट्टी जवळजवळ 20-22 घ्यायची. हे बघा तरीही चालते. 22 इंच घेतली तरी चालते. जास्त लांब घेतलं ना तर लहान बाळ सारखं ते तोंडात घेतात. आणि याची एक नाडी तयार करून घ्यायची. आधी एकदा फोल्ड करायचं, दुसऱ्यांदा फोल्ड करायचं आणि बारीक नाडी तयार करून घ्यायची. तयार झाली आहे. हे बघा छान अशी बारीक नाडी बारीकच तयार करायची, कारण मग ती बाळाला टोचत नाही. हे बघा आता आपल्या ह्या अशा नाडी तयार झाली आहे. याच्या मधातनं 2 तुकडे करून घ्यायचे. हे बघा आणि मग अशी आपण ते 3 ते 4 इंच असं हे कापड याला आपण लेसही लावू शकतो. छान लेस लावूया. माझ्याजवळ आहे म्हणून मी ही लेस लावते आहे. तुमच्याजवळ जी आहे ती लावा. पांढरीही छान दिसते. माझ्याजवळ ही आहे म्हणून मी ही लावते आहे. आपण पांढरी लेस पण लावू शकतो.
लावून झाली. हे बारीक बारीक जे दोरे असतात ना ते नीट कापून घ्यायचे, नाही तर ते चांगले नाही दिसत. बघा किती छान दिसते. अशी ही नाडी इकडून येईल, दोन्हीकडून. हे बघ, व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणून आपण सगळं हळूहळू सांगतो, नाही तर एक 15 मिनिटात टोपी कापून आणि शिवून दोन्ही होते. बघा किती छान दिसते. आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. बघा